नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरांपासून पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन चालू केलं। त्याला प्रति आव्हान म्हणून ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब असतील, महादेवराव जानकर साहेब असतील, असे अनेक ओबीसी नेते एकवटले आणि आपले आपले हक्क वाचवण्यासाठी आंदोलन चालू झाले। मित्रांनो, त्याचाच परिपाक म्हणून काही ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम जाणवला मित्रांनो। परंतु आज गेल्या 10 दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जे आंदोलन चालू केले आणि महाराष्ट्रामध्ये एवढा जातीवाद कधीही बघितला नसेल, तो जातीवाद गेल्या वर्षभरापासून चालू आहे मित्रांनो। त्या जातीवाद महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी जी आज परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे, त्याबद्दल आपण आज थोडक्यात विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, मी ज्योतिबा। मित्रांनो, महाराष्ट्र म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्वांचा महाराष्ट्र आज राहिला आहे का? तर मित्रांनो, याचं उत्तर नाही। मित्रांनो, भारतावर म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केले। तसेच अनेक मोगलांनी असतील किंवा अनेक परकीयांनी भारतावर राजसत्ता गाजवली। त्याचं उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद, प्रचंड जातीवाद निर्माण झाला, जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे खरंच असं वाटतं की या जातीवादामुळेच कदाचित इंग्रजांनी सुद्धा आपल्यामध्ये फूट पाडली आणि आपल्यावर राज्य केले। मित्रांनो, आज पण महाराष्ट्र म्हटला की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। परंतु आताच्या राजकारणामध्ये जे नेते मंडळी आहेत, त्यांना फक्त आणि फक्त मताचा वापर करून स्वतःला कशा प्रकारे सत्ता गाजवता येईल हे पाहत आहेत। मित्रांनो, सर्वच पक्षाची राजकीय मंडळी जर पाहिली गेली तर गेल्या वर्षभरांपासून ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू होतं, त्यांची मागणी प्रत्येक ठिकाणी बदलत गेली। ज्यावेळी आंदोलन हिंसक झालं आणि बीड जिल्ह्यामध्ये जी जाळपोळची घटना झाली, त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने समोर येऊन जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांना प्रश्न केला पाहिजे होता। त्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब असतील, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेब असतील किंवा काँग्रेसचे असे अनेक नेते असतील महाराष्ट्रातील, सुशीलकुमार शिंदे असतील, या सर्वांनी येऊन एकत्र बसून त्याचप्रकारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, या सर्वांनी येऊन या जाळपोळीला उत्तर द्यायची गरज होती मित्रांनो। परंतु तसं झाले नाही, कारण मताचं राजकारण करण्यामध्येच हे सर्व नेते मंडळी गुंतली होती। आणि त्याचाच परिपाक म्हणून आज प्रत्येक खेड्या गावामध्ये, कालचंच उदाहरण जर जालना जिल्ह्यातील जर बघितलं गेलं, लहान लहान लेकरांच्या तोंडीसुद्धा तू कोणत्या जातीचा आणि एकमेकाची जात बघून जर मित्र आणि मैत्री जर तुटत असेल तर मित्रांनो, हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक वळणावर आहे मित्रांनो। त्याला जबाबदार मित्रांनो साहजिकच जे आंदोलन उभा केलं, जे आंदोलन तयार झालं, त्या आंदोलनाला खत पाणी घातलं
आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ज्येष्ठ नेते म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जबाबदारी होती मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांना समजून सांगण्याची की हे ओबीसी मधून आरक्षण जर तुमची मागणी असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि ते खरंच आरक्षण मिळू शकतं का. परंतु मित्रांनो तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे सर्वात मोठा दोष आहे मित्रांनो महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मंडळींचा मित्रांनो. परंतु आज बहुजनांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा प्रतिगामी काळ झाला, त्याला जबाबदार म्हणजेच ज्येष्ठ नेते मंडळी. मित्रांनो तुम्ही राजकारण करू शकता, परंतु सामाजिक घडी जी बिघडली ते जवळपास 100 किंवा 50 वर्षसुद्धा ती सामाजिक घडी परत व्यवस्थित व्हायला वेळ लागेल मित्रांनो. त्यामुळे राजकीय मंडळींनी जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी व्यवस्थितपणे हे आरक्षणाचं आंदोलन हाताळलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती मित्रांनो. त्याला जबाबदारी म्हणजे सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी आहेत आणि विशेष करून ज्येष्ठ म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेब असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असतील, ह्यांची सर्वात मोठी जबाबदारी होती मित्रांनो. त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते पण कमेंट करा. हा खरंच महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र हा प्रतिगामी होऊ शकतो का, त्याबद्दल पण आपले मत व्यक्त करा. जर आपला चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.